नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। आज अमित शहांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, हे उपस्थित होते। त्याचबरोबर भाजपचे इतर नेते पदाधिकारी, शिवसेनेचे इतर नेते पदाधिकारी हे देखील उपस्थित होते। या सगळ्यामध्ये महायुतीचा घटक असलेले आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार मात्र कुठेही नव्हते। अजित पवार खरं तर मुंबईमध्येच आहेत। ते बैठकीसाठी मुंबईमध्ये काल रात्रीच दाखल झाले होते, परंतु अमित शहांच्या लालबागच्या दर्शनाच्या दौऱ्यावेळी अजित पवार मात्र तिथे उपस्थित राहिलेले नाहीत। त्यामुळे साहजिकच प्रश्न विचारले जात आहेत की अजित पवारांनी तिथे जाणं का टाळलं, अजित पवारांनी अमित शहांसोबतचे स्टेज आहे ते शेअर करणं का टाळलं, जाहीर कार्यक्रमामध्ये जाणं का टाळलं, या संदर्भातले सगळे प्रश्न विचारले जातात। याआधी सुद्धा अजित पवारांनी अनेक ठिकाणी जाणं टाळलेलं आहे। अनेक ठिकाणी भाजपचे नेते असतील किंवा महायुतीचे नेते असतील यांच्यासोबत जाहीर कार्यक्रमांमध्ये जाणं टाळलेलं आहे। त्याचबरोबर एकीकडे लाडकी बहीण योजनेसारखा कार्यक्रम सरकारकडून राबवला जात असताना, त्याचे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात असताना अजित पवार मात्र स्वतःचे जनसन्मान यात्रा काढतायत। त्या यात्रेमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा प्रसार करतायत। त्यामुळे अजित पवारांची नेमकी भूमिका काय आहे, अजित पवार या सगळ्यामधनं काय संदेश देऊ पाहत आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत। जसं मी सुरुवातीला म्हटलं की अजित पवारांनी आजच्या कार्यक्रमाला जाणं टाळलेलं आहे। जेव्हा अमित शहा हे लालबागच्या दर्शनाला गेले त्यावेळेस अजित पवार मात्र तिथे उपस्थित राहिलेले नाहीत। खरं तर अमित शहा जेव्हा गेले त्याच्या आधीच काही वेळापूर्वी शरद पवार हे देखील लालबागच्या दर्शनाला गेले होते। शरद पवार हे त्यांच्या नातीसोबत आणि जावयासोबत लालबागच्या दर्शनाला घेतले होते। खरं तर अनेक वर्षानंतर शरद पवार हे लालबागच्या चरणी गेल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे हा सगळा चर्चेचा विषय होता। दुसरीकडे अजित पवार हे काल रात्रीच मुंबईमध्ये दाखल झाले होते। ह्या कार्यक्रमाला जरी अजित पवार गेले नसले तरी जी एअरपोर्टवर अमित शहांसोबत बैठक झाली, महायुतीची बैठक झाली, त्या बैठकीला मात्र सुनील तटकरे असतील, अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे मात्र उपस्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आपण जर बघितलं तर याआधी सुद्धा नागपूरमध्ये जेव्हा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला होता तेव्हा सुद्धा अजित पवारांनी जे RSSचे हेडक्वार्टर आहे, जी समाधी आहे RSSच्या प्रमुखांची, तिथे जाणं टाळलं होतं, तिथे दर्शनाला जाणं टाळलं होतं। त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, हे मात्र तिथे गेले होते। परंतु अजित पवारांनी गाडीमध्ये बसून आपल्या दुसऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणं पसंत केलं होतं। त्यांनी मात्र RSSच्या हेडक्वार्टरमध्ये जाणं टाळलं होतं। आणि त्यावेळेस सुद्धा चर्चा रंगली होती की अजित पवारांनी नेमकी ही भूमिका का घेतली, अजित पवार स्वतःचं वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत का, महायुतीपासून आपण वेगळे आहोत का, हिंदुत्वाच्या विचारापासून आपण वेगळे आहोत का, हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत का, अशा सगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या। इतकंच नाही तर लातूरमध्ये जेव्हा राष्ट्रपतींचा कार्यक्रम झाला होता त्यावेळेस सुद्धा अजित पवारांनी तिथे जाणं टाळलं होतं। तिथे महायुतीच्या नेत्यांसोबत स्टेज शेअर करणं सुद्धा टाळलं होतं। आपण जर बघितलं तर लोकसभेचा निकाल लागल्यानंतर अजित पवारांची भूमिका काहीशी बदललेली आपल्याला पाहायला मिळते आहे। अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर अजित पवारांनी हे कॅम्पेन स्वतःचं कॅम्पेन म्हणून चालवायला सुरुवात केली। खरं तर शासनाचे अनेक कार्यक्रम हे लाडकी बहीण योजनेचे होत आहेत, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे सगळे सहभागी होत असतात। शासनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम केला जातो आहे। पण दुसरीकडे अजित पवारांनी स्वतःची जनसन्मान यात्रा काढलेली आहे आणि या जनसन्मान यात्रेमधनं अजित पवार स्वतःची आपली वेगळी ओळख दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। अनेकदा टीकासुद्धा झाली होती की अजित पवारांची जी यात्रा आहे तिथे लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केलेला आहे, मात्र तिथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असा उल्लेख केला नाही आहे। मुख्यमंत्री हा शब्द गाळण्यात आलेला आहे असं देखील म्हटलं गेलं होतं। त्याच्यावर सुद्धा जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी सुद्धा टीका केली होती। त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की अजित पवार हे स्वतःचा कार्यक्रम असल्यासारखं राबवत आहेत, तिथे मुख्यमंत्री हा शब्द लिहिणं टाळत आहेत, त्यामुळे सुद्धा नाराजी व्यक्त केली होती आणि तिथेच अजित पवारांच्या नेत्यांनी सुद्धा याच्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती। परंतु आपण जर बघितलं तर अजित पवार गटाचे जे नेते आहेत ते सुद्धा आता भाजपच्या नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत, शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करत आहेत। शंभूराज देसाई यांनी सुद्धा अजित पवार असेल किंवा इतर त्यांच्या नेत्यांवर टीका केलेली आहे। त्यामुळे नेमकं महायुतीमध्ये सुरू काय आहे हे एकमेकांवर टीका करतात आणि अजित पवार वेगळी का भूमिका घेतात, ह्या सगळ्या चर्चा सध्या सुरू आहेत। याआधी सुद्धा जेव्हा पुण्यामध्ये मोदींची सभा झाली होती, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सभा झाली होती, त्यावेळेस मोदींनी शरद पवारांचा उल्लेख हा भटकती आत्मा केला होता। त्यावेळेस खरं तर निवडणुकीचा काळ होता आणि त्यावेळेस अजित पवारांनी या संदर्भातली प्रतिक्रिया देणं टाळलं होतं। परंतु जेव्हा निवडणूक झाली, त्याचे निकाल यायला सुरुवात झाली होती, त्यावेळेस मात्र अजित पवारांनी थेट याच्यावर भाष्य केलं होतं आणि अशा पद्धतीची टीका लोकांना आवडत नाही, अशी पद्धतीची टीका केली नाही पाहिजे असं सुद्धा अजित पवार म्हणाले होते। दुसरीकडे ज्या पद्धतीनं चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये जाऊन अजित पवारांच्या घरी जाऊन खरं तर ते म्हटले होते की पवारांचं राजकारण संपवायचं आहे असं स्टेटमेंट त्यांनी केलं होतं आणि त्यावर सुद्धा अजित पवारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती। अशा पद्धतीचं बोललं नाही पाहिजे, कोणाचं राजकारण संपवलं जाईल किंवा संपवलं पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य लोकांना आवडत नाही असं सुद्धा थेट अजित पवार यांनी म्हटलं होतं। या सगळं सुरू असताना मध्यंतरी पुण्यामध्ये भाजपचं एक अधिवेशन पार पडलं। या अधिवेशनामध्ये अमित शहांनी त्यांच्या स्टेजवरनं त्यांच्या भाषणामध्ये शरद पवारांना भ्रष्टाचाराचे सरदार
असा म्हणून उल्लेख केला होता. त्यामुळे या सगळ्यावर सुद्धा अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्यावेळेस सुद्धा अजित पवार म्हणाले होते की नेमकं त्यांचं स्टेटमेंट काय आहे मी ते ऐकलं नाही आहे आणि ते ऐकल्यानंतरच मी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली होती असं सुद्धा अजित पवार याच्यावर म्हटलेलं आहे. पण आपण जर बघितलं तर जेव्हा लोकसभेचे निकाल लागलेले त्यानंतर अजित पवारांची भूमिका ही काहीशी बदललेली आपल्याला दिसतीये. ती काहीशी शरद पवारांच्या बाबतीत मवाळ झालेली आपल्याला पाहायला मिळते. जे अजित पवार गटाचे नेते आहेत ते शरद पवार असतील किंवा त्यांचे नेते असतील त्यांच्यावर टीका करायचा टाळता आहेत. मध्यंतरी गडचिरोलीमध्ये जी अजित पवारांची सभा झाली, लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भर स्टेजवरनं कुटुंबात फूट पाडू नये असं म्हटलं होतं. त्याची जी चूक झाली ती आपण मान्य करतो असं सुद्धा अजित पवार म्हटले होते की एक प्रकारे आपल्या कुटुंबामध्ये जी फूट पडली ती लोकांना काही आवडलेली नाही आणि आपल्याकडनं ती चूक झाली अशी जाहीर कबुलीसुद्धा अजित पवारांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये दिलेली आपल्याला पाहायला मिळाली. याच्या आधीसुद्धा पवारांबाबतचे त्यांनी एक सॉफ्ट स्टेटमेंट्स त्यांनी दिलेली पाहायला मिळाली होती. पवारांवर टीका केलेली असताना त्यांनी त्याच्याबद्दलची नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यामुळे अजित पवार आता शरद पवारांबद्दल सॉफ्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. शरद पवारांवर ते फारशी टीका करत नसल्याचं सुद्धा ते करत नाहीत असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी सुनेत्रा पवारांना उभं करणं ही आपली चूक होती असं सुद्धा म्हटलेलं आहे. बहिणीच्या विरोधात बायकोला उभं करायला नको होतं हे सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे लोकसभेचे रिझल्ट्स लागल्यानंतर विधानसभेला अजित पवारांचा वेगळा प्लॅन आहे का अशी शक्यता आता वर्तवली जाते. कारण ज्या पद्धतीचे स्टेटमेंट्स अजित पवार येत्या काळामध्ये देत आहेत त्याचबरोबर भाजपचे नेते असतील, महायुतीचे नेते असतील यांच्यासोबत स्टेज शेअर करणं, जाहीर कार्यक्रमांमध्ये जाणं हे टाळलं जात आहे. हे आपल्याला या सगळ्यामधनं दिसून येतं. दुसरीकडे ज्या पद्धतीनं धुळे कल्याण ट्रेनमध्ये जो प्रसंग घडला, एका मुस्लिम व्यक्तीला बीफ नेत असल्याच्या संशयावरनं मारहाण करण्यात आली होती, त्याच्यावर सुद्धा अजित पवारांनी आपल्या पक्षाची स्वतःची वेगळी भूमिका मांडली, आपली स्वतःची भूमिका ट्विटरच्या माध्यमातून मांडली आणि या सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे असं सुद्धा सातत्याने अजित पवार सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण कसे सेक्युलर आहोत, आपण हिंदुत्ववादी विचारांपासून कसे वेगळे आहोत हे सांगण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर ज्या जाहीर कार्यक्रमांमध्ये अजित पवार हे जाणं आता टाळतायत, भाजपचे नेते असतील, महायुतीचे मोठे नेते असतील यांच्यासोबत जाणं, यांच्यासोबत स्टेज शेअर करणं हे टाळलं जात आहे. अर्थात अजित पवार नेमकी या विधानसभेला काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण ज्या पद्धतीचं कॅम्पेन अजित पवारांकडनं चालवलं जात आहे किंवा या बैठकांमध्ये जाणं टाळलं जात आहे, जाहीर कार्यक्रमांमध्ये टाळलं जात आहे, त्या पद्धतीनं अजित पवारांच्या मनात नेमकं काही सुरू आहे का असा प्रश्न विचारला जातोय. महायुतीमधल्या शिवसेनेचे नेतेसुद्धा अजित पवारांवर आता जाहीर टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत असतील किंवा शंभूराज देसाई असतील यांनी सुद्धा जाहीर कार्यक्रमांमधनं अजित पवारांवर सडकून टीका केलेली आहे. त्यामुळे सुद्धा आता महायुतीमध्ये सगळं काही अलबेल आहे असं नाही आहे आणि अजित पवार आता वेगळी भूमिका घेत आहेत की काय अशी शक्यता वर्तवली जात आहेत. अर्थात येत्या सभांमध्ये अजित पवार नेमकं काय बोलत आहेत, येत्या कार्यक्रमांमध्ये अजित पवार आता स्टेज शेअर करतायत का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. परंतु गेल्या काही कार्यक्रमांमध्ये अजित पवारांनी मात्र जिथे वादाचे प्रसंग उद्भवतील किंवा जिथे आपली वेगळी ओळख राहणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते, अशी शक्यता दिसते, तिथे मात्र जाणं टाळलेलं आहे आणि आपली वेगळी ओळख निर्माण करायचा ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुम्हाला अजित पवारांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं, अजित पवार येत्या निवडणुकीमध्ये कुठली भूमिका घेऊ शकतात याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.